श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नवऱ्याने बायकोला साधी समजून फसवलं, पण तीच बायको कोर्टात वकील म्हणून समोर आली. तर कथा कशी वाटते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि कथेला सुरुवात करूया. मुंबईपासून थोडं दूर असलेल्या एका छोट्याशा शहरात माधवी आणि अमोल राहत होते. त्यांचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. माधवी स्वभावाने शांत, साधी आणि प्रेमळ होती. लग्नानंतर तिने आपली वकिलाची नोकरी सोडली होती आणि पूर्णपणे घराकडे लक्ष दिलं होतं. अमोल एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. बाहेरच्या जगाला त्याचं कुटुंब सुखी आणि आनंदी वाटत होतं. पण त्या घराच्या 4 भिंतीच्या आत एक वेगळीच गोष्ट घडत होती. अमोलला आपल्या बायकोचा प्रचंड कंटाळा आला होता. त्याला वाटत होतं की माधवी साधी आहे, भोळी आहे आणि तिला पैशाचा किंवा कायद्याचा काहीच अंदाज नाही. लग्नाआधी माधवी वकील होती हे अमोलला माहीत होतं. पण लग्नानंतर तिने वकिली सोडल्यामुळे त्याला वाटू लागलं होतं की तिचं सगळं ज्ञान आता विसरलं असेल. एके दिवशी अमोल ऑफिसमधून घरी आला आणि त्याच्या हातात काही कागदपत्र होती. माधवी स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. अमोलने कागद टेबलावर ठेवले आणि म्हणाला, माधवी इकडे ये, या कागदांवर सही कर. माधवीने कागद हातात घेतले आणि विचारलं, कशाचे कागद आहेत? अमोल हसत म्हणाला, आपल्या घराच्या कागदाचं काम आहे. कंपनीकडून लोन घ्यायचं आहे. फक्त औपचारिकता आहे. तू सही कर. माधवीने कागद वाचायला सुरुवात केली. अमोल थोडा अस्वस्थ झाला. तो म्हणाला, अगं एवढं काय वाचतेस? माझ्यावर विश्वास नाही का? माधवीने कागद बाजूला ठेवले आणि म्हणाली, विश्वास आहे, पण कागद वाचून सही करणं योग्य आहे. अमोलच्या चेहऱ्यावर राग आला. तुला काही कळत नाही का? मी म्हणून सांगतोय, फक्त सही कर. माधवी शांत राहिली. तिने त्या दिवशी सही केली नाही. अमोलने कागद परत घेतले आणि मनात म्हणाला, ही इतकीही भोळी नाही. पण त्याला अजूनही खात्री होती की तो तिला सहज फसवू शकतो. काही दिवसांनी अमोलने एक मोठा डाव आखला. माधवीच्या वडिलांनी तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या नावावर शहरात एक छोटा फ्लॅट आणि काही जमीन ठेवली होती. त्या मालमत्तेची किंमत गेल्या काही वर्षात खूप वाढली होती. अमोलला ती मालमत्ता आपल्या नावावर करून घ्यायची होती. त्याने आपल्या मित्र विक्रमशी संपर्क केला. विक्रम एका रिअल इस्टेट कंपनीत काम करत होता. अमोल म्हणाला, मला माझ्या बायकोची मालमत्ता माझ्या नावावर करून घ्यायची आहे, पण तिला काही कळता कामा नये. विक्रमने विचारलं, ती सही करेल का? अमोल हसला आणि म्हणाला, तिला मी सांगेन की बँकेचं काम आहे. ती माझ्यावर विश्वास ठेवते. विक्रम म्हणाला, पण जर तिला नंतर कळलं तर? अमोलने उत्तर दिलं, तिला कायद्याचं काहीच ज्ञान नाही आणि गरज पडली तर मी तिला कोर्टातही हरवीन. हे सगळं बोलताना अमोलला माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक तो स्वतःच करत होता. काही दिवसांनी अमोलने माधवीला सांगितलं की तिच्या नावावरच्या फ्लॅटसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. माधवीने कागद घेतले. यावेळीही तिने प्रत्येक कागद काळजीपूर्वक वाचला. एका कागदावर तिची नजर थांबली. तिने शांतपणे विचारलं, अमोल, या कागदावर माझ्या मालमत्तेचा उल्लेख का आहे? अमोल लगेच म्हणाला, अगं बँकेची प्रक्रिया आहे, तुला काही समजणार नाही. माधवी काहीच बोलली नाही. तिने कागद व्यवस्थित ठेवले आणि म्हणाली, ठीक आहे, मी उद्या सही करते. अमोलला वाटलं त्याचा डाव यशस्वी झाला. पण त्या रात्री माधवीने कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. त्यात तिचं वकिलाचं प्रमाणपत्र, कायद्याच्या अभ्यासाची कागदपत्र आणि जुन्या केसच्या फाईल्स होत्या. माधवी बराच वेळ त्या कागदांकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वतःशी म्हणाली, मी माझ्या संसारासाठी वकिली सोडली, पण माझ्या साधेपणाचा फायदा घेऊन जर माझाच नवरा मला फसवणार असेल तर आता मला शांत बसता येणार नाही. दुसऱ्या दिवशी अमोलने तिला पुन्हा कागद दिले. माधवीने सही केली नाही. उलट ती म्हणाली, अमोल, मला काही दिवस माहेरी जायचं आहे. अमोल घाबरला. का? माधवी म्हणाली, आईची तब्येत ठीक नाही. अमोलने तिला जाऊ दिलं. पण माधवी माहेरी गेली नाही. ती थेट आपल्या जुन्या वकील मित्राकडे गेली आणि त्याला सगळं सांगितलं. मित्राने कागद पाहिले आणि धक्का बसला. तो म्हणाला, माधवी, हे बँकेचे कागद नाहीत, हे तर मालमत्ता हस्तांतराचे कागद आहेत. तुझ्या नावाची मालमत्ता तुझ्या नवऱ्याच्या नावावर करण्याचा प्रयत्न आहे. माधवी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणाली, मला फक्त माझी मालमत्ता वाचवायची नाही, तर मला सत्य समोर आणायचं आहे. तिच्या मित्राने विचारलं,
मग काय करणार? माधवीने ठाम आवाजात उत्तर दिलं. मी पुन्हा वकिली करणार. आणि काही दिवसांनी माधवीने कोर्टात वकिली करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. दुसरीकडे अमोलने माधवी घर सोडून गेल्याचा फायदा घेत तिच्या विरुद्ध खोटे आरोप करायला सुरुवात केली. त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितलं की माधवीला पैशाचा लोभ आहे आणि ती नवऱ्याला त्रास देते. काही दिवसांनी माधवीला कोर्टाची नोटीस मिळाली. अमोलने तिच्या विरुद्ध मालमत्ता आणि कौटुंबिक वादासंदर्भात दावा दाखल केला होता. अमोलला खात्री होती की माधवी घाबरेल, पण सुनावणीच्या दिवशी कोर्टात एक अनोखी गोष्ट घडली. अमोल आपल्या वकिलासोबत कोर्टात बसला होता. न्यायाधीशांनी केसची हाक दिली. अमोलने समोर पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. काळ्या कोटात हातात फाईल घेऊन माधवी कोर्टाच्या दरवाजातून आत आली होती. अमोलच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, माधवी तू? माधवीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, हो मीच. न्यायाधीशांनी विचारलं, तुम्ही या प्रकरणात वकील आहात? माधवी म्हणाली, हो माननीय न्यायालय, मी स्वतः या प्रकरणात माझी बाजू मांडणार आहे. अमोलचा वकील म्हणाला, मॅडम ही स्वतः पक्षकार आहे. स्वतःची बाजू मांडताना माधवीने त्याला थांबवत सांगितलं, मला कायद्याची पूर्ण माहिती आहे आणि माझ्याकडे या प्रकरणाशी संबंधित पुरावे आहेत. कोर्टात शांतता पसरली. माधवीने पहिला पुरावा सादर केला. तो होता अमोलने तिला सही करण्यासाठी दिलेला कागद. तिने सांगितलं, या कागदावर माझ्या मालमत्तेचा हक्क हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर तिने बँकेची कागदपत्र, विक्रमसोबत अमोलचे व्यवहार, मालमत्तेची खरी कागदपत्र आणि काही आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर केले. अमोलचा चेहरा उतरला. त्याला वाटलं होतं की माधवी काहीच करणार नाही, पण आता त्याच्यासमोर त्याचीच बायको वकील म्हणून उभी होती. न्यायाधीशांनी अमोलला विचारलं, तुम्ही या कागदांवर पत्नीची सही का घेतली? अमोल काहीच बोलू शकला नाही. तो म्हणाला, मला माफ करा, मला फक्त लोन घ्यायचं होतं. माधवीने लगेच उत्तर दिलं, मग लोनच्या कागदांमध्ये मालमत्ता हस्तांतराचा उल्लेख का होतो? अमोल गप्प झाला. कोर्टात उपस्थित लोक कुजबुजू लागले. माधवी पुढे म्हणाली, माझ्या पतीला वाटलं की मी घरात राहते म्हणून मला कायद्याचं काहीच कळत नाही. पण माननीय न्यायालय, मी माझ्या संसारासाठी वकिली सोडली होती. माझं ज्ञान नाही. हे वाक्य ऐकून कोर्टात शांतता पसरली. पुढच्या सुनावणीत माधवीने अमोल आणि विक्रमच्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर केले. विक्रमला कोर्टात बोलवण्यात आलं. सुरुवातीला विक्रम अमोलच्या बाजूने बोलत होता, पण माधवीने त्याला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्ही अमोलला माझ्या मालमत्तेबद्दल माहिती दिली होती का? विक्रम म्हणाला, नाही. माधवीने पुढचा कागद दाखवला. त्यावर विक्रमची सही होती. मग हा दस्तऐवज काय सांगतो? विक्रम गप्प झाला. काही क्षणांनी त्याने सत्य कबूल केलं. त्याने सांगितलं की अमोलने माधवीची मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी त्याची मदत घेतली होती. हे ऐकताच अमोल संतापला. तो ओरडला, माधवी तू मला संपवून टाकशील का? माधवी शांतपणे म्हणाली, मी तुला संपवत नाहीये अमोल. तू स्वतःच्या लोभाने स्वतःचं आयुष्य संपवलंस. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मला माफ कर. मला वाटलं तू काहीच करू शकणार नाहीस. माधवी म्हणाली, माझी चूक एवढीच होती की मी तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला. पण आता मला समजलं आहे की विश्वास ठेवणं आणि स्वतःचा हक्क सोडणं यात फरक असतो. न्यायालयाने सर्व पुरावे तपासल्यानंतर माधवीच्या मालमत्तेवरील हक्क कायम ठेवला. अमोलने केलेल्या फसवणुकीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. केस संपल्यानंतर माधवी कोर्टाबाहेर आली. तिची आई तिची वाट पाहत होती. आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, मुली तू जिंकल्यास. माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आई मी फक्त केस जिंकले नाही, मी माझा आत्मविश्वास परत मिळवला. काही महिन्यांनी माधवीने पुन्हा वकिली सुरू केली. ती गरीब आणि गरजू महिलांना मोफत कायदेशीर मदत करू लागली. एक दिवस तिच्याकडे एक गरीब महिला आली. तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक केली होती. ती महिला घाबरून म्हणाली, ताई माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय करू? माधवीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, पैसे नसले तरी चालतील, पण स्वतःवरचा विश्वास सोडू नका. त्या दिवशी माधवीला जाणवलं की तिच्या आयुष्यात जे घडलं ते व्यर्थ नव्हतं. तिच्या एका फसवणुकीने तिला पुन्हा तिचं जुनं आयुष्य दिलं होतं. अमोलने तिला साधी समजून फसवलं होतं, पण त्याला माहीत नव्हतं की शांत राहणारी स्त्री कमजोर नसते.
कधी कधी ती योग्य वेळेची वाट पाहत असते आणि जेव्हा ती उभी राहते तेव्हा तिच्यासमोर मोठा अन्यायही टिकत नाही. म्हणूनच कोणालाही त्याच्या शांत स्वभावावरून कमजोर समजू नका, कारण माणूस किती शांत आहे यापेक्षा त्याच्या मनात किती सामर्थ्य आहे हे महत्त्वाचं असतं. माधवीने शेवटी एकच गोष्ट सांगितली, ज्यांनी आपल्याला कमी समजलं त्यांना उत्तर शब्दाने देण्याची गरज नसते, आपल्या कर्तृत्वाने दिलेलं उत्तर आयुष्यभर लक्षात राहतं. कशी वाटली कथा नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.